आज बीड वृक्षप्रेमींच्या वतीनं खंडेश्वरी डिकमाळ परिसरामध्ये नाशिक येथे जे तपोवनाचं झाडं तोडण्याच्या विरोधात जे आंदोलन चाललेलं आहे आणि प्रसिद्ध चित्रपट कलाकार सयाजी शिंदेंनी जो पवित्रा घेतलेला आहे त्या पवित्र्याला आज बीडकरांचा जाहीर पाठिंब्यासाठी त्यांच्या पाठिंब्यासाठी इथं आंदोलन होत आहे। तसंच या डिकमाळ परिसरामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये 15,000 झाडं लावली, परंतु आज त्याची दुर्दशा पाहण्यासाठी हे आंदोलन आज सगळ्या जनतेला दिसावं म्हणून डॉक्टर ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलेलं आहे। तपोवनात सयाजी शिंदे बरोबरच पत्रकार निरंजन टकले, कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड कांगो यांनी सुद्धा तिथं जाऊन निषेध व्यक्त केलेला आहे। हे सरकार निगरगट्ट सरकार जनतेचं एवढे म्हणजे बिंबीच्या देटापासून तिथं जाऊन लोक सांगतायत आणि हे गिरीश महाजन सांगताय की आम्ही हैदराबादमधून तिथं झाडं लावण्यासाठी आणल्यात। म्हणजे हे हट्टीपणाचं धोरण फक्त हे अदानीसाठी चाललेलं आहे। 200 कोटीचं टेंडर त्या तपोवनामध्ये निघलेलं आहे। म्हणजे देवाधर्माच्या नावाखाली हे जनतेची लूट करू पाहत आहेत। आज निरंजन टकले यांनी सांगितलेलं आहे की यांनी शाळा बंद केल्या आणि या साधून त्या कुंभमेळ्यासाठी 2,000 कोटीचा तरतूद इथं केलेली आहे। शाळेसाठी एवढी तरतूद कधी केली का या सरकारनं? आणि म्हणून या शासनाच्या धोरणाचा, गिरीश महाजनाचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा आणि या भाजप सरकारचा आम्ही या बीड वृक्षप्रेमी जाहीर निषेध करत आहोत। इन्कलाब जिंदाबाद।